नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील. शिवार संवाद या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आमदार भरती या सदराखाली व्हॉट्सअपवर एक जाहिरात वजा मेसेज अलीकडे जोरदार व्हायरल होतो आहे. 2024 ते 2029 या 5 वर्षाकरता ही जाहिरात असून 288 जागावर आमदारांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. फक्त 5 वर्षासाठी जॉब करा आणि मालामाल व्हा. अनुभवाची, शैक्षणिक पात्रतेची कोणतीही अट नाही. गुन्हेगार असला तरी चालेल. काम करा, अगर नाही करा, कार्यालयात उपस्थित राहिला नाहीत तरी सुद्धा महिन्याला 1,90,000 रुपये पगार, राहायची मोफत आलिशान व्यवस्था, केवळ 20 रुपयात AC कॅन्टीनमध्ये जेवण, फोन भत्ता 15,000 रुपये, वीज पाणी मोफत, सर्व कुटुंबासह 34 विमान प्रवास विनामूल्य, ST ट्रेन फुकट, रोजचा भत्ता 2,000 रुपये, कपडे धुवायला 600 रुपये, फर्निचरसाठी 1,00,000 रुपये, ऑफिस PA खर्च 60,000 रुपये, विकास कामातील 20% वेगळे, बदल्यांचे खोके वेगळे, असं बरंच काही या जाहिरातीत दिलेलं आहे. एकदाच आमदार व्हा, 3 पिढ्यांचं कल्याण करा, नातेवाईकांना मालामाल करा, अशा ऑफरही या जाहिरातीत दिलेल्या आहेत. प्रत्येक मतदाराचे, नागरिकाचे डोके शून्य करणारे हे वास्तव वाटत असले तरी यापेक्षाही भयावह वास्तव या राजकीय जगाचं आहे. राजकारण्यांच्या प्रॉपर्ट्या, त्यांचे शाही जीवन, लोकशाहीच्या बुरक्यात लपलेली त्यांची दादाशाही, सत्तेकडे रकेलीच्या वृत्तीनं पाहणारी वृत्ती, पैशाने सर्व विकत घेता येते, हा माज या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे पुढारी एक वेळ परवडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा माज आणि त्यांची लाचखोरी खूपच माजलेली आहे. क्रीम पोस्टिंगसाठी 5-5 कोटी रुपये हे अधिकारी देतात. उबग येते, उद्विग्नता वाढते. यांच्या आस्थींचं विसर्जन कुठं करायचं हेच मला कळत नाही. नेमकं या देशात चाललंय काय? विकास कामात पैसे, बदल्यामध्ये पैसे, दाखल्यात पैसे, खालपासून वरपर्यंत सडलेली किडलेली ही व्यवस्था. राजकारण, शिक्षण, समाजकारण सर्वच क्षेत्रात या प्रदूषणाने धुमाकूळ घातलाय. हे आजचंच वास्तव नाही, पूर्वापार चालत आलेलं गढूळ समाज वास्तव आहे. हे शतकानुशतकांच्या राजनीतीच्या पायाखालचे दगड उकरा, कपट कारस्थानांचे ढिगारेच ढिगारे तुमच्या दृष्टीपथात येतील. हाव आणि हेकेखोरपणाची धुंदी नाशाला कारणीभूत ठरते हे या लोकप्रतिनिधींना सांगणार कोण? 2 वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करणारा माणूस, त्याच्या भीषण वास्तवाची जखम कोणालाच नाही. दारिद्र्याच्या दुष्टचक्राला रोखणारे सुदर्शनास्त्र कोणाकडेच नाही. त्रिकोणी कुटुंबाचे सदस्य आपण सगळे. आरोपीच्या पिंजऱ्यात व्यवस्थेला उभा करून न्यायाधीशाच्या भूमिकेत आपण उभे राहतो, पण आपण सगळे याला जबाबदार आहोत. राजकीय विद्वेषाचा धूर प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये वास करतो आहे. जातीयतेच्या अग्निकुंडाला विध्वंसाच्या कड्यावर आपणच उभे करीत आहोत. बुरशी चढलेले स्वार्थी बुद्धिवादीही याच लोकांचा जय जयकार करताना धन्यता मानत आहेत. मग विनाशाचं रौद्र रूप ओघानच आलं. दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? एक बोट जेव्हा आपण दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा 3 बोटं ही आपल्याकडे अंगुली निर्देश करत असतात, याचं भान ठेवा. आचारसंहिता आधी आपण पाळायला हवी, तरच आपण दुसऱ्याकडे बोट दाखवायचा आपल्याला अधिकार पोचतो. जातीयतेच्या आंधळ्या वात्सल्याला आम्हीच कवटाळले. लोकप्रतिनिधींनी पदोपदीने त्याच्यात पळीपळीने त्याच्यात तेल ओतण्याचं काम केलं. समाजाचे दोष लोकनेत्यांनी हेरलेत. तुमचे हिशेबी जगणे त्यांना आता कळले आहे. त्यामुळेच तुमची उंची पाहून ते बोली लावतायत. दावं नसलेली जनावरं जशी हाकावीत ना, तसं ते तुम्हाला हाकतायत. जनतेला संघर्षापासून दूर ठेवण्यासाठीच गावागावातली मंदिरं सुशोभित करायची आणि अध्यात्माच्या नशेत लोकांना गुंतवायचे. साधू संतांना राजकीय वरदहस्त पुरवायचा.
महामानवांचे पुतळे उभा करायचे आणि जाती जाती ते वाटायचे, ही एक प्रकारची मानसिक भावनिक गुलामगिरीच. सुरक्षेचे हुकमी चिलखत असणारी ही शस्त्रे फार खुबीने आमची लोकशाही चालवताना दिसते. राजकारणाचा नैतिक स्तर दिवसागणिक ढासळतो आहे. सर्वच जण बोलतात. मतं विकत घेणारे जसे लोकप्रतिनिधी आहेत, तसंच स्वतःला विकणारे मतदारही आहेत. राजकीय किडा प्रत्येकाच्या रोमारोमात जो वास करतोय ना, त्यामुळंच आपल्याला हवे तसे कायदे लोकप्रतिनिधी करून घेताना दिसतायत. निवृत्तीचे वय यांनी आपल्या बाजूनं निवृत्तीचं वय यांनी आपल्याला लागू केले. जुन्या पेन्शनसाठी पेन्शन मित्रांनो जरूर एल्गार पुकारा, पण 5 वर्ष काम करून आयुष्यभर पेन्शन घेणाऱ्यांच्या विरोधात तुम्ही कधी एकत्र येणार, हा मला अस्वस्थ करणारा खरं तर प्रश्न आहे. आणि आम्ही एकत्र येत नाही हे खरं तर त्यांनी ओळखलंय. उपेक्षेच्या रणरणत्या उन्हात वाढणाऱ्यांचा वाली कोणीच नाही. गुलामांच्या मुडद्यावर नवस्वराज्याचे तोरण उभे करण्यासाठी सर्व पक्ष आसुसलेले आहेत. सत्य, नीती, इमान, वचन, पक्षनिष्ठा यांना इथं थारा नाही. खेळायचं आणि खेळवत राहायचं, कटपुतळी बाहुल्यासारखं. जो जिंकतो तो वीरयोद्धा ठरतो, हारतो तो मारेकऱ्यांच्या दारात पुढील 5 वर्ष कटोरा घेऊन उभा राहतो. त्याचे भिकारीपण ही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करीत राहते. काही असो, या आधाशी जगातला सर्वात मोठा अतृप्त प्राणी कोण, असा प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर त्याचे उत्तर राजकारणी माणूस असंच मी देईन. धन्यवाद. शिवार संवाद या यूट्यूब चॅनेलला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.